मोठे मोठे आहेत ह्यावर आणि बटाटा टाकलाय. बटाटा कुठे गेला, मोठ्या मोठ्या कोलब्यात आणि बटाटा कोलबी, सुकी कोलबी, मसाला प्रॉन्स. सुपर. इथे माझे 2 बोंबील जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत, मस्त क्रिस्पी दिसतात गाईज, तुम्ही बघू शकता. मस्त एकदम. काय बोलतात त्या झाडाला? कागदी फूल, गुलाबी. कागदी फूल. वाव. हे गाईज, वेलकम बॅक. सो गाईज, आज आहे फ्रायडे आणि तुम्ही बघितलं लास्ट व्लॉग मध्ये की आम्ही मच्छी आणली होती, नंतर मग मच्छी बनवली सुद्धा. सो थोडीशी मच्छी आम्ही फ्रीज मध्ये सुद्धा ठेवलेली. तर आज फ्रायडे आहे, सो मम्मी ती मच्छी बनवते. चला बघूया आपण मम्मीने काय काय बनवलं. ऑलमोस्ट झालंय सगळं आय थिंक. सो काय बनवलंयस मम्मी? हे बघ, दाखवते तुला. ओ माय गॉड, कालवण पण इथे रेडी झालेलं आहे. वाव, खूप यम्मी दिसतं. आणि त्या दिवशीचं कालवण पण खूप यम्मी झालेलं. सिरियसली त्या दिवशी पापलेटचं कालवण होतं आणि आज कोलंबी. ही कोलंबी किती मोठी आहे, मोठ्या मोठ्या आहेत ह्यावर. आणि बटाटा टाकलाय. बटाटा कुठे गेला, मोठ्या मोठ्या कोलब्यात आणि बटाटा कोलबी बटाट्याचं कालवण आहे आज. आणि इथे आहे काय ते सकाळी जवळा आहे, सुका जवळा केलेला. सुका जवळा सकाळी टिफिन साठी बनवलेला माझ्या मामाने. सुकी कोलबी केले. हळू हळू हळू. बटाटा टाकून सुकी कोलबी. मसाला प्रॉन्स तुम्हाला आवडत असेल, कोणाकोणाला कोलबी आवडते मच्छीमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. अशीच केली मोठी, पण मोठीच कोलबी आहे बघा. वाव, यम्मी. म्हणजे आजचं जेवण पण खूप टेस्टी आणि यम्मी असणार. आणि मच्छी मी फ्रीजला ठेवलंय अर्धी मॅरिनेशन करून, आणि हे हिच्यासाठी फ्राय करते. येस, बोंबील आणि पापलेट. आणि पापलेट आतमध्ये. त्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल, आम्ही बोंबील पापलेट आणि काय कोळंबी घेऊन आलेलो. सो मला बोंबील खूप आवडतात. हे मी कोकम टाकते, जर बटाटा शिजला. कोकम नाही, गावची उसरी. उसरी. हे घे तू, खा एक. नको मला आता मला जेवायचंय डायरेक्ट, एवढं यम्मी जेवण बघून. हे बघ, हे टाकलं थोडस. वाव, खूपच टेस्टी दिसतंय गाईस. आणि खूप टेस्टी होणार आहे आजचं जेवण. त्या दिवशी सारखं, त्या दिवशी पापलेटचं कालवण होतं आणि आज प्रॉन्सचं कालवण आहे. काकडी आता खायला थोडीशी कापते. इथे सलाड म्हणजे सलाड करून ठेवते मम्मी. आत्तासाठी घेतले दोघींना आम्हाला. बीट, काकडीच घेते, दुसरं काही नाही घेतलं. आणि आपण गाजर पण घेतो. गाजर पण घेते, पण आता गाजर नाही घेतलंय. गाजर नाही घेतलं. आता मी वाटीमध्ये असं कापून ठेवले. कांदा पण ठेवलाय मला खाण्यासाठी. मी वरचा कांदा कापून टाकलाय कोळंबीमध्ये आणि असा ठेवते. मला असा खूप आवडतो खालचा. वरचं जरा साल असतं ना, म्हणून ते टाकते. हे बघ असं. आता मी ह्याला कापून ठेवते. आणि त्या दिवशी ऍक्च्युली मी ना रवा लावायला विसरलेली बोंबील फ्राय करताना, पण आज रवा लावायला पाहिजे. मला. हा का मम्मी? सो आज मी रवा लावून बोंबील फ्राय खाणार आहे. हे असं ठेवते. आणि इथे आपली काकडी पण कापून झालेली आहे. आता बीट कापणार, कांदा कापणार. बीट हे लाल आहे ना, मग थोडासा कांदा कापून. आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला घेऊ. खूप टेस्टी जेवण बनलंय. सो आता आय थिंक 2:30 वाजून गेलेत. तर इथे आपलं मच्छीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे जी मच्छी फ्राय करायची थोडीशी, ते मी आता करते. आणि मला रवा लावून पाहिजे, सो मी रवा लावते या मच्छीला आता. ऍक्च्युली त्या दिवशी पण लावायचं होतं, पण घाईमध्ये मग ते राहून गेलं रवा लावायचं. बट आता मला लावायचं, सो मी असं डीप नाही करत, कारण मग ते परत घ्यावं लागेल मला दुसऱ्या एका प्लेटामध्ये. सो मी जस्ट असंच वरून टाकून लावते पटकन. एवढा इनफ आहे आय थिंक सो. आणि इथे आपलं तेल पण मस्त असं कडकडीत तापलेलं आहे. सो मी आता हा बोंबील टाकते. वाव. आणि याच्यावरती मी रवा टाकलेला नाहीये, तो मी टाकेन. आणि मी आधी हे प्रॉपर करून घेते, कारण मला एका हाताने जमत नाहीये. आणि ही गेली आपली तिसरी मच्छी. चला आता मी वरून थोडासा रवा ह्याच्यावरती टाकून घेते पटकन. आता थोडासा रवा मी याच्यावरती वरून टाकते. सुपर. गाईज, तुम्हाला पण अशी रवा टाकलेली फिश आवडते का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा.
मला तर खूप आवडते रवा टाकलेली. ॲक्च्युली मी आता प्लेटमध्ये घेऊन असं युजली म्हणजे असं लावते त्यांना व्यवस्थित असं दाबून. पण आता थोडं माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे म्हणून मी थोडं वरून टाकते. एवढा इनफ आहे आय थिंक सो. येस. मस्त आता आपले फिश इकडे फ्राय होत आहेत. फ्राय झाले की मग बसूया आपण जेवायला. तर इथे माझे 2 बोंबील जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत. मस्त क्रिस्पी दिसतात गाईज, तुम्ही बघू शकता. वाव सुपर. आणि इथे मम्मीची जी फिश आहे पापलेट ती फ्राय होते आहे कारण थोडीशी कच्ची आहे. सो आम्हाला असं थोडं म्हणजे कच्चं फिश नाही आवडत, प्रॉपर शिजलेलं फिश आवडतं खायला. सो त्यामुळे मी त्याला व्यवस्थित शेकवते आता कारण की कच्चं नाही आवडत खायला. तर गाईज इथे आता आम्ही जेवण घेतोय वाढून आणि मस्त आमचं सगळं जेवण रेडी झालेलं आहे. सो मम्मी आणि मी आता घेतोय जेवायला. आणि ही कोळंबी तुम्ही बघू शकता, मसाला कोळंबी. ओ वाव, वास एवढा मस्त येतो ना गाईज सिरियसली. पण मी आता ही खात नाही आहे कारण की मी संध्याकाळी खाणार. आता खूप आहे, सुकट आहे, मच्छी आहे, कालवण आहे, फ्राय फिश आहे, सो खूप काय काय आहे. त्यामुळे मी आता ही नाही घेते, ही संध्याकाळी खाणार म्हणजे रात्री. तर आता इथे मम्मी बसलेली आहे जेवायला. मम्मी कसं झालं जेवण? मस्त झालं. मम्मीनेच बनवलं ऍक्च्युली. पण त्या दिवशी होतं पापलेटचं कालवण, आज आहे कोळंबीचं कालवण, कोळंबी बटाटा आणि जवलं आणि वांग. हा छान झाले. आणि मम्मीसाठी एक फ्राय फिश एकच मी घेतला, पापलेट संध्याकाळला ठेवलेच. मस्त झालंय ना. मी आता टेस्ट करते. चला आता मी टेस्ट करते. हे आहे माझं प्लेट. मी घेतलेली एक चपाती, थोडासा राईस, सुकट, फ्राईड बोंबील, रवा फ्राईड बोंबील आणि आपलं कोळंबी आणि बटाट्याचं कालवण. चला आता मी टेस्ट करते. सुपर, भारी झाले एकदम. सो गाईज मी आता जेवून घेते पटकन आणि मग बोलते तुमच्याशी. तर गाईज आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि मम्मी बघा इथे करते साफसफाई. हे बघा, मम्मीला जरा बरं वाटलं की लगेच लागली साफसफाई करायला. थोडं जरी बरं वाटलं तरी हे ते करतच असते. तिला सांगते कधीपासून की नको करू, आराम कर थोडा, मी पण घरी आहे तर तू रेस्ट कर, प्रॉपरली आधी बरी हो नंतर कर. पण तिचं हे ते चालूच असतं करणं. मस्त दिसते स्वच्छ. पण तुला काय गरज आहे करायची यार? बरं नाहीये, थोडा वेळ बस ना. थोडा वेळ म्हणजे थोडे दिवस आराम कर. 1 महिन्यापासून मम्मी आरामच करते तसं. एनिवेज गाईज मी मस्त जेवलेली आहे. सो हा मला आता आहे ना काहीतरी गोड खायचं क्रेविंग होत आहे. सो त्या दिवशी आम्ही गेलेलो, चॉकलेट पण आहे, केक पण आहे, अॅनिव्हर्सरीचा चॉकलेटचाच केक आहे. तो तुम्हाला व्लॉग तुम्ही बघितला असेलच ऑफकोर्स. तो आहे अजून केक. आणि मला आता गोड खायचं क्रेविंग होतं तर मला चॉकलेट पण आहेत, पण मला चॉकलेट नाही खायचं आहे. हे त्या दिवशी आहे ना स्टार मार्केटला आम्ही गेलो होतो. तर हे एक फॅबस्टारचं चॉकलेट फ्लेवर्ड वेफर रोल्स, जे की पहिले पण खूप भेटायचे आणि हे मला डब्बा दिसला तिकडे आता खूप दिवसानंतर आणि मला हे खूप आवडतं. सो मी हा एक डब्बा घेऊन आलेली. याच्यामध्ये 2 फ्लेवर्स होते, एक स्ट्रॉबेरी होतं आणि चॉकलेट होतं. मी चॉकलेटचं घेऊन आलेली आहे, मला खूप आवडतंय. आणि जेव्हा मी लहान होते ना गाईज तेव्हा सेम ह्याचंच आहे ना, म्हणजे हे रोल्स आहेत, चॉकलेट रोल्स आहेत, पण ते असं चॉकलेट शेपमध्ये आपण चिप्स खातो तशा पॅकेट्समध्ये यायचं. ते चॉकलेट शेपमध्ये ज्या आतमध्ये चॉकलेट असायचं सेम हेच फक्त हे रोल्स आहेत आणि ते चॉकलेट शेपमध्ये असायचं. सो ते लहानपणी मला खूप आवडायचं आणि मी खूप खायची ते. बट नंतर मग काही वर्षांनी ते बंद झालं. आय थिंक सो 1ली, 2री, 3रीला मी असेल तेव्हा मी ते खूप खायची. त्यानंतर मग ते बंद झालं. आणि आता त्या दिवशी गेलेली मी स्टार बाजारला तर मला हे दिसलं तर मी पटकन एक डब्बा उचलला आणि आता मी हे खाते. सो हे असे स्टिक्स आहेत. मी ॲक्च्युली खाल्लंय पण याच्यातून, बट आता मी एक हे खाते. मस्त आहे एकदम. हे घे जाम मोठावाला तू घे, मी छोटा खाणार. भाई आणि वहिनी हे घेऊन आलेत. ऍक्च्युली ते लोक अॅनिव्हर्सरीला फिरायला गेले होते कर्जतला. सो त्यांनीच तिकडून हे जाम आणले आणि एक झाड सुद्धा आणले. मी तुम्हाला दाखवते. असंच खायचं ना. चांगलं आहे, गोड आहे. कसं आहे? मस्त, मला खूप आवडतं ते. व्हाईट पण असं नाही का? मस्त आहे. हो.
आणि गाईज हे बघा माझे भाऊ आणि वहिनी आत्ताच कर्जतवरून आलेले आहेत फिरून आणि हे 2 झाडं घेऊन आलेले आहेत. ते ही फुलं मला कधीपासून पाहिजे होती ॲक्च्युली आणि माती पण आणली कारण आम्हाला थोडेफार झाडं पण लावायची आहेत, ट्रान्सफर करायचे आहेत दुसऱ्या कुंडीमध्ये. सो फायनली आता हे झाड आलेलं आहे. आता हे आम्ही लावू बाल्कनीमध्ये. आत्ताच लावतेस का? ही माती आहे. ही माती आम्हाला थोडेफार झाडं लावायची आहेत, ट्रान्सफर करायचे आहेत कुंडीमध्ये वगैरे. तो पाहिजेच होती माती. आणि हे वाव खूप छान वाटतं. छान, मला फोटो काढू द्या. असंच ठेव. काय बोलतात त्या झाडाला? कागदी फुल, गुलाबी. कागदी फुल. वाव खूप छान वाटतंय.